यश आणि रणजित ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. टॉस जिंकला शार टीमच्या कॅप्टन. 3 षटकांची बिग बॅटल मॅच आता आपल्या भेटीला येते. तिसऱ्या फेरीतील पहिला रंगतदार सामना. तर मित्रांनो नक्कीच सामना बदललाय आणि मायक्रोफोनवर देखील आता आपण कॉमेंट्री पॅनलमध्ये बदल घडून आणतोय. या ऐकूयात मित्रांनो या मॅचच्या पहिल्या सत्रासाठी आजच्या संपूर्ण दिवसातील एक गोड आवाज. वरपगावचा ब्रँड खऱ्या अर्थाने कल्याण ग्रामीणमध्ये खूप चांगला आवाज पोचवतायत आणि प्रथमजी चव्हाण सरांना आपण ऐकणार आहोत. थँक्यू. तर सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू मिसटॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न होता तोपर्यंत कंप्लीट केली जाते सिंगलच्या मदतीने एक धाव फलकावरती. तर भूषण शेठ जाधव साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय सुवर्ण संधी असेल कोंडेरी संघासाठी. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यश आणि रणजित ही जोडी ओपनिंग पेअर. तर सिद्धू बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. उंच पुरा असा गोलंदाज आहे सिद्धू. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. आउटफील्ड अतिशय स्लो आहे. कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता इथे 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. मी सातत्याने उल्लेख करतोय बाउंड्री डायमेन्शन छोटे आहेत परंतु आउटफील्ड खूप स्लो आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस चेंडू चौकाराच्या मार्गे जातोय अगदी स्लो होत असताना पाहायला मिळतोय. तर षटकार सोप्या पद्धतीने या ग्राउंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत होत असताना. यावेळेस फटका चांगला आहे. वेगाला दिलंय कल्पकतेने उत्तर आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेची मोर या फटक्यावरती आणि बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू सगळे कंप्लीट होतो. एक चौकार आलाय. यावेळेस वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. तोपर्यंत आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती होती. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये नाट्यमय रूपांतर. कधी बाजी इधर तो कधी बाजी उधर. कधी गोलंदाजी चांगली होती कधी फलंदाजी चांगली होत असताना पाहायला मिळते. तर कधी वर्चस्व रणजित गाजवतोय कधी वर्चस्व सिद्धू गाजवताना पाहायला मिळतो. या मॅच मध्ये 3 षटकांचं पूर्वार्ध 3 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळतो. यावेळेस चांगला चेंडू होता. फलंदाज बीट यष्टिरक्षक बीट. मात्र थर्डमॅन मध्ये फिल्डिंग चांगली होती. इनसाइड दी सर्कल शॉट थर्डमॅन मध्ये बॅकिंग साठी आले होते. शॉट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने 8 धावा फलकावरती पाहायला मिळतील. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये चांगली इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पाहायला मिळतीये. एक चौकार आला परंतु त्याला वगळता पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी सिद्धूच्या माध्यमातून या षटकामध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र पंचांनी बीमर चेंडू घोषित केलेला आहे. यष्टिरक्षक चेंडूला गॅदर करू शकले नाहीयेत. नो +1 एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. पुढील चेंडू फ्री हिट असेल आणि फ्री हिटच्या चेंडूवरती कशी कामगिरी होती हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं. आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती लागल्यात. सिद्धूचे षटक पहिल्या 5 चेंडूंवरती चांगली कामगिरी झाली परंतु त्यानंतर बीमर पाहायला मिळतोय. थोड्याशा प्रमाणामध्ये मॅच मध्ये फ्रंट फूट वरती यायचं काम होईल का हे देखील पाहणं महत्वाचं. कॅचची संधी मात्र कॅच कंप्लीट झाली. फ्री हिटचा चेंडू होता इथे कंप्लीट केली जाते सिंगल. अशा रीतीने षटक क्रमांक आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद 11 अशी धावत संख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल. पहिल्या षटकाची समाप्ती होती
11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. बिनबाद 11 अशी धावसंख्या सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो. चला स्पीडअप करायचे. टीम हर्डल जो मात्र घ्यायचं नाही, मॅचचं रिदम जो मात्र तोडायचं नाहीये. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद 11 अशी धावसंख्या पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज जीत आपल्याला पाहायला मिळेल. जीतचा विचार केला तर लेफ्टी गोलंदाज आहे. क्रॉस आर्म ॲक्शन त्याची आपल्याला पाहायला मिळते. अनऑर्थोडॉक्स पद्धतीची बॉलिंग ॲक्शन जी मात्र आपण पाहू शकतो त्याच्या माध्यमातून सातत्याने फेकली जाते. आणि अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेल फलंदाज पूर्ण प्रकारे बीट होत असताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या 2 मॅचेसमध्ये देखील तेच आपल्याला पाहायला मिळालं होतं. यावेळेस मिस स्टॅम्प स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, येतोय क्षेत्ररक्षक, तोपर्यंत इथे कंप्लीट एक धाव झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी चुकीच्या एंडवरती झालेली पाहायला मिळेल. कंप्लीट केल्या जात आहेत 2 धावा. जीतचा पहिला चेंडू थोडंसं मिसजजमेंट पाहायला मिळालं. डाऊन दी बॉल आले होते क्षेत्ररक्षक सिद्धू, ज्यांच्या माध्यमातून जजमेंट खराब होतं. इथे आपण पाहतोय 2 धावा एक्झिक्यूट, 13 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंडवरती देखील झाली होती. स्वतःवरती नाखुश पाहायला मिळतो गोलंदाज जीत, कारण त्यांना देखील माहिती सोपा चान्स होता. स्वतः जाऊन एस्टनवरती चेंडू लावला असता तरी देखील फलंदाज बाद होऊ शकला असता. परंतु इथे आपण पाहिलं तर एस्टनचा वेग घेणारा चेंडू नव्हता. चेंडू गेला जो मात्र लॉंग ऑन मध्ये आणि तिथं मात्र बॅकिंग चांगली पाहायला मिळाली. कंप्लीट 2 धावा झाल्या आणि 2 धावेच्या मदतीने 15 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. यावेळेस कुठलीच चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. विकेटचं पतन धावबादच्या स्वरूपामध्ये लागतोय. पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या संघाला. फलंदाज बाद, विकेटचं पतन. नवीन फलंदाज तन्मय आपल्याला पाहायला मिळेल. 3ऱ्या क्रमांकावरती येतो. आतापर्यंत पाहायला गेलं तर 15 धावा धावफलकावरती लागल्या. 3 चेंडूंसके या षटकामध्ये कंप्लीट झालेला पाहायला मिळतोय. लक फॅक्टर देखील कुठेतरी ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. कोंडेरी संघाच्या बाजूने एका बाजूला कोंडेरी संघ, दुसऱ्या बाजूला यंगस्टर शहाड आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मिस्टॅम्प स्ट्रोक, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करतोय. कॅच झाली कंप्लीट. फ्लाइंग टू द एअर, हाताची उंची ओपन केली होती आणि त्यामध्ये सामावून घेतलंय चेंडूला. फलंदाज होतोय बाद. दुसरा झटका बॅटिंग करणाऱ्या कोंडेरी संघाला. बिग फिश डाऊन, बॅट्समन हॅज टू डिपार्ट. बॅक टू बॅक आपण पाहू शकतो. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. या आधीच्या चेंडूवरती यष्टीरक्षक आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाने या चेंडूवरती चांगली कामगिरी केली. फलंदाज बाद झाला. बॅक टू बॅक 2 विकेट्स पडत असताना पाहायला मिळतील. नवीन फलंदाज स्वप्नील 4थ्या क्रमांकावरती येतो. यावेळेस देखील चांगला चेंडू. पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न. इथे देखील एस्टनचा वेग घेणारा चेंडू नव्हता. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली जाते. सातत्याने लेग बायच्या स्वरूपात किंबहुना बायच्या स्वरूपात धावा ऍड होत असताना पाहायला मिळतात. इथे लेग बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. या षटकामध्ये जीतने चांगली गोलंदाजी केली. सातत्याने पायांचे वेग घेणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. बॅटकट कमी आणि पायांना स्पर्श करणारे चेंडू जास्त पाहतोय आपण. इथे मिसस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळेल. दरम्यान चेंडू चाललाय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. उचलतील, फेकतील. कंप्लीट केली जाते सिंगल.
आणि अशा परिस्थितीमध्ये षट क्रमांक दुसरं देखील कंप्लीट होतोय. 2 षटकांची समाप्ती टीमची टोटल 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 8.50 ची सरासरी प्रति षटका मागे इथून मेंटेन केली जाते. पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये डॉमिनेटिंग कामगिरी आपल्याला यंगस्टर शहाड या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. हे 6 चेंडू खूप इम्पॉर्टंट असतील कोंडेरी संघाच्या बाजूने. या 6 चेंडूंवरती 2 मोठे फटके लागले तर सामन्याला कल्लाटणी मिळू शकेल, परंतु 2 मोठे फटके नाही लागले तर मात्र ज्याप्रमाणे फुग्यातून हवा निघावी अगदी त्याप्रमाणे या मॅच मधून देखील हवा निघताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मोठे फटके 2 येणं गरजेचं आहे. कुठेतरी 30 पर्यंत धावसंख्या पोहोचणे गरजेची आहे. बॉलिंग मार्कवरती हनुमंत आपल्याला पाहायला मिळतात. इथे देखील मिस्टॅम स्ट्रोक दरम्यान चेंडू काव कॉर्नर मध्ये ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली. कंप्लीट फेकी चांगली पाहायला मिळते. ॲक्युरेट फेकी होती. नॉन स्ट्रायकर एंड वरती सिंगल धावा एक्झिक्यूट. 18 धावा धावफलकावरती. अजूनही 5 चेंडूंसाठी शिल्लक. चांगली कामगिरी पाहायला मिळते गोलंदाजांच्या माध्यमातून. पूर्ण प्रकारे गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली संपूर्ण. तर तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते थ्रोफेकीसाठी. आक्षेप गोलंदाजाच्या शैलीवरती घेण्यात येतोय. चेतन सर आपल्याला पाहायला मिळतील ॲज अ थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये असतील. हनुमंत आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलिंग मार्कवरती तयार आहेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव पाहायला मिळाली होती. गोलंदाज तयार होतो. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रणजित. इथे मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळेल. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगल वरतीच इथे समाधान मानावं लागतंय. सिंगल जो मात्र प्राप्त होतोय आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 19 या आकड्यावरती मोठे फटके येणं गरजेचं आहे. मोठ्या फटक्यांपासून पूर्ण प्रकारे वंचित ठेवण्याचं काम कोंडेरी संघाला इथे मात्र ठेवण्यात यश मिळत आहे सध्याच्या स्थितीला शहाड या संघाच्या माध्यमातून. इथे वाईट बॉल असेल. वाईटची एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाते आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 20 या आकड्यावरती 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडूंसाठी कंप्लीट होतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर तिसरा चेंडू टाकत असताना अव्वांतर चेंडूचं मात्र आपण पाहिलेलं आहे. यावेळेस अगदी खुलवा टप्प्याचा चेंडू पाहायला मिळत होता. थोडेसे फंबल झालेत. इथे फेकी थोडीशी वाईट पाहायला मिळेल आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. धावबादच्या स्वरूपामध्ये लागतो तिसरा झटका. बॅटिंग करणाऱ्या कोंडेरी या संघाला फलंदाज स्वप्नील चिके इथे होत असताना समाप्त. स्वप्नील बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज अविनाश पाहायला मिळेल 5व्या क्रमांकावरती. 22 धावा 22 रन ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जर विचार केला तर एक धाव आपल्याला पाहायला मिळेल लेग बायच्या स्वरूपात. एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होती. 23 धावा धावफलकावरती. या इनिंगमध्ये लेग बायच्या स्वरूपामध्ये आणि बायच्या स्वरूपामध्ये खूप जास्त धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूर्ण प्रकारे मी म्हणेल 8 ते 10 धावा ज्या मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात आतापर्यंत पाहायला मिळालेत. तेवीस धावा आहेत धावफलकावरती. अजूनही शिल्लक. एक मोठा फटका षटकार आला तर 30 पर्यंत धावसंख्या आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये चुरस पुन्हा एकदा निर्माण होईल यात काही शंका नसेल.
इथे युमिस आय विल डेफिनेटली शफल झाले त्यानंतर रूम क्रिएट करायचं प्रयत्न डिस्टन्सचा वेग घेणारा चेंडू फलंदाज होतोय बाद बोलच्या स्वरूपामध्ये लागतोय हा चौथा झटका बॅटिंग करणाऱ्या कोंडेरी या संघाला फलंदाज अविनाश शिके इथे होत असताना समाप्त अविनाश बॅक टू दी पवेलियन तर भूषण शेठ जाधव साहेबांच्या माध्यमातून जितूसाठी सुवर्ण संधी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र असणार आहे एका चेंडूचं काही शिल्लक आहे मात्र नो चेंडू पडला आणि त्यावरती षटकार आलं तर काय होऊ शकतो इथे वाईट बॉल पाहायला मिळतो वेल लिव्ह केलेला चेंडू आपण पाहू शकतो 24 धावा धावफलकावरती आहेत एक मोठा फटका 30 पर्यंत धावसंख्या आणि दुसऱ्या इनिंग मध्ये चुरस निर्माण होऊ शकते मात्र तो एक मोठा फटका येईल का भूषण शेठ जाधव यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज जितूसाठी येईल का हे देखील पाहणं महत्वाचं स्लोवर वन चेंडू होता गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीने 3 षटकांचं बाजविकेट समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती येणारे 18 चेंडू 25 धावेची गरज यंगस्टर शहाड या संघाला असणार आहे यंगस्टर शहा टीम आपली ओपनिंग पेअर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे चोवीस धावा धावफलकावरती 25 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय
तर आयोजन कमिटीमधील एका व्यक्तीने लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचं. याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील गिरीशी सुतार साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. हरीश आणि निहाल ही जोडी खेळपट्टीवरती ओपनिंग पेयर आपल्याला पाहायला मिळतीये. चोवीस धावा धावफलकावरती 25 धावेंचं टार्गेट. सोपं आणि मापक असं आव्हान सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होईल बॉलिंग मार्क वरती तन्मय. इंडिव्हिज्युअल पहिल्या सांघिक कोट्यामधील देखील पहिल्या या षटकामध्ये तयार होतोय तन्मय टू. हरीश तर नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल निहाल. पहिला चेंडू मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक घ्यायचा प्रयत्न करत होते त्यांच्या आवाक्याचे दूर होता चेंडू. मात्र एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत होता कव्हर पॉइंट रिझन मध्ये. सिंगल धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ओपन होतीये एक धाव धावफलकावरती. याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील सन्माननीय बुधाजी पाटील साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला चेंडू सौजन्य झालेत. इथे फलंदाज बीट एसटी रक्षक बीट. चेंडू चाले लॉंग स्टॉप रिझन मधून नेला. चांगली अशी कामगिरी गोलंदाजाच्या माध्यमातून होतीये. इथे पंचांकडे लाऊड अपील केली जातीये. ओयूची फलंदाज बाद होतो. विकेटचं पतन लागत असताना पहिला झटका 5 या आकड्यावरती आणि इथे फलंदाज निहाल माघारी लागतोय पहिला झटका. आपल्याला पाहायला मिळेल सिद्धू येतोय. याच दरम्यान बबन शेठ पाटील साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. मी उल्लेख करत होतो जर चौकार गेला नसता तर मात्र पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती संघ पाहायला मिळाला असतं. शहाड संघ मात्र एक चौकार पाहायला मिळालाय. 5 धावा धावफलकावरती 1 विकेट आली आहे आणि इथून कमबॅक होत असताना पाहायला मिळतोय. तन्मयचं षटक खूप इम्पॉर्टंट असेल. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतो या षटकामध्ये. इथे फटका चांगला आहे. स्लॉट मध्ये चेंडू होता त्याला डिपॉझिट करण्यात येतोय पार्किंग प्लॉट मध्ये. ये नहीं थी खास लेकिन बल्लेबाज ने दिखा अपना क्लास. बॉल सीमा पार काऊ कॉर्नरला क्लिअर करत डाऊन दी फिल्डर रेड येतो या षटकार. धाव फलकावरती चेंडू ओला झाला कारणाने जर विचार केला तर नवीन चेंडू आपल्याला पहिल्या षटकामध्ये चेंडू हरवला फुटला किंबहुना ओला झाला तर मात्र नवीन चेंडू दिला जाईल. 11 धावा धावफलकावरती 14 धावेची अजूनही गरज आहे. 13 चेंडू आणि 14
धावांची गरज, एक षटकार सामन्याला पूर्ण प्रकारे कलाटणी मिळाली आहे. सिद्धू मैदानाच्या आतमध्ये आला, सिद्धूने पाहिलं आणि त्यानंतर सिद्धूने षटकार ठोकलं आणि त्यानंतर सामन्याला कलाटणी सिद्धूने आणली असं म्हणायला हरकत नाहीये. वेगवान चेंडू होता, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. गुड लेंथ वरती चेंडू हिट झाला, थोडासा खाली राहिला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतो. अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 11. समीकरण येणारे 12 चेंडू, 7च्या सरासरीने 14 धावेची गरज असेल यंगस्टार शहाड या संघाला. ओला तो पहिल्या षटकाची समाप्ती 11 धावा धावफलकावरती. तन्मयचं षटक नाट्यमय रूपांतर आपल्याला पाहायला मिळालं होतं. कधी गोलंदाजी चांगली होत होती तर कधी फलंदाजी आपल्याला चांगली होत असताना पाहायला मिळत होती. नशिबाची साथ देखील कुठेतरी मिळाली होती निहालला. त्यानंतर मात्र निहालला परतावं लागलं माघारी त्याची जागा भरण्यासाठी. सिद्धू आला, सिद्धूने पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलं, सामन्याला पूर्ण प्रकारे कलाटणी मिळाली. समीकरण येऊन टेपलं, येणारे 12 चेंडू 14 धावेची गरज. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. स्वप्नील येतोय इंडिव्हिज्युअल पहिले सांघिक कोट्यामधील या दुसऱ्या षटकामध्ये स्वप्नील याला प्राचारित केलं जात आहे. नक्कीच उल्लेख करेल ओमी सुतार सरांचं, ज्यांच्या माध्यमातून मला संधी मिळतीये या क्रीडा स्पर्धेमध्ये समालोचन करायची. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. एक यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत आणि त्यासोबतच समालोचक देखील. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय, पुल केलेला स्ट्रोक, फुल अँड पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल हिट, बॉल सीमा पार, षटकार. षटकार पाहायला मिळतोय 17 धावा फलकावरती. यावेळेस मी स्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळेल, दरम्यान कंप्लीट केली जाते सिंगल. स्वप्नीलचं षटक इम्पॉर्टंट होतं, या मॅचचं प्रतिबिंब ठरवणारा हा षटक होता. मात्र जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार लागलं, ज्याप्रमाणे फुग्यातून हवा निघावी अगदी या मॅच मधून देखील त्या षटकाराने हवा काढली. मॅचचं समीकरण उद्ध्वस्त करणारा तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर एक धाव कंप्लीट झाली. इथे देखील मी स्टॅम्प स्ट्रोक, मात्र फॉलो थ्रू मध्ये जजमेंट चांगलं. फलंदाज होतोय बाद, सिद्धूला परतायला लागते माघारी. प्राइजलेस विकेट या मॅचची आपल्याला पाहायला मिळते. मॅचची गोल्डन विकेट कॅरी, सिद्धू बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज रवी आपल्याला पाहायला मिळेल, 4थ्या क्रमांकावरती येतोय. समीकरण पूर्ण प्रकारे यंगस्टर शहाड या संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. मात्र स्वप्नीलने स्वतःवरती जिम्मेदारी ठेवली आहे. एक षटकार आलाय परंतु इथून कमबॅक करू शकतो. या 3 चेंडूंवरती 2 विकेट, त्यासोबतच डॉट बॉल आला, सामन्याला कलाटणी मिळू शकेल. शेवटच्या षटकामध्ये 6-7 धावा राहिल्या तर मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतो. लाऊड अपील केली जाते, फिंगर अप हो युटी. फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन लागत असताना तिसरा झटका यंगस्टर शहाड या संघाला.
बॅक टू बॅक 2 विकेट पाहायला मिळतात. ह्याच गोष्टीची मी उल्लेख करत होतो. बॅक टू बॅक विकेट पडले तर मात्र सामन्याला कलाटणी मिळू शकेल. इथे बॅक टू बॅक विकेट पडतायत. अजूनही या 2 चेंडूंवरती एक डॉट बॉल आणि त्यानंतर विकेट पडली तर सामन्याला पूर्ण प्रकारे कलाटणी मिळू शकेल. मात्र सामन्याला कलाटणी इथून मिळवायची असेल तर या 2 चेंडूंवरती स्वतःचं वर्चस्व स्वप्नीलला दाखवावं लागेल. गोलंदाज तयार स्वप्नील आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस चेंडू होता. मिसटॅम स्ट्रोक पाहायला मिळतो. बॉटम हँडचा चांगला वापर आहे. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 20 या आकड्यावरती समीकरण येणारे 7 चेंडू. विजयासाठी 5 धावेची गरज. एक मोठा फटका आणि सामना फिनिश होईल. परंतु तो मोठा फटका येईल का की दुसऱ्या बाजूला विकेट आणि डॉट बॉल येत असताना मॅच मध्ये पुन्हा एकदा कोंडेरी संघ कमबॅक करेल. येणारे 7 चेंडू आपल्याला सांगून जातील. त्यावेळेस मात्र मिसटॅम स्ट्रोक पाहायला मिळतो. दरम्यान एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी झालीये नॉन स्ट्रायकर स्ट्रायकर एंड वरती आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक कंप्लीट होतोय. दुसरं 2 षटकांची समाप्ती. 22 धावा धावफलकावरती. समीकरण येणारे 6 चेंडू. विजयासाठी 3 धावेंची गरज. सहा चेंडू आणि 3 धावेंची गरज. 6 चेंडू आणि 3 धावेंची गरज पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती यश येतोय. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर हरीश आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती असेल. ज्या हरीशच्या माध्यमातून एक षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. इथे मिसटॅम स्ट्रोक होता. मात्र पंचांकडे लाऊड अपील केली जाते. अंपायर रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल धावबादच्यासाठी. नॉट आउट असं कॉल पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. त्यामुळे आता समीकरण येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 3 धावेंची गरज असेल. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वेस्टर्नचा वेग घेणारा चेंडू. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होती. ज्या फलंदाजाने पहिल्या मॅच मध्ये स्वतःच्या बॅटिंगच्या जीवावरती यंगस्टर शार संघाला विजय करून दिला होता असा फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागत असताना 4था झटका.
नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती बळी आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण येऊन टिपलं येणारे 4 चेंडू विजयासाठी 3 धावेंची गरज. मी म्हटलं होतं मॅच मध्ये टर्न येऊ शकतो, मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतो, विकेट्स पडले, डॉट बॉल आले तर मात्र मॅच मध्ये कल्लाटणी मिळू शकते. कारण म्हटलं जातं पिंपळाच्या रोपट्याला खडकावरती उगवता आलं पाहिजे, निर्धाराच्या वाटेवरील निर्भीतपणे ते देखील चालता आलं पाहिजे. अरे वादाचं काय, ते तर येतात आणि जातात, परंतु मातीत घट्ट पाय रोवून तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच मॅच तुमच्या बाजूने नसली तरी देखील तुम्ही शेवटपर्यंत मेहनत करत राहायची. स्वतःचं सामर्थ्य सिद्ध करत असताना शेवटपर्यंत नेव्हर गिव्ह अपची स्पिरिट मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं आहे. आणि ही स्पिरिट ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखवता त्यावेळेस समोरच्या संघाच्या भात्यामधून तुम्ही स्वतःच्या भात्यामध्ये तो सामना सो मात्र घेऊन जाता. या मॅच मध्ये देखील तसंच पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक चांगले चेंडू पाहायला मिळालेत. इथे चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करतोय, बॉल सीमा पार आणि धावा मिळतील 4 चौकार. अशा रीतीने सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला पाहायला मिळतोय यंगस्टर शार संघाने. अभिनंदन यंगस्टर शार टीम. हार्ड लक टफ लक कोंडेरी टीम. शार टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं, आपण टॉस करणार आहोत.